दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. देवीचं महात्म्य काय आहे? उत्सव सुरू आहे आता आजपासून, नवरात्र. नित्य उपासना देवीची करणारी ही मंडळी आहे. कुलदेवी ही प्रत्येकाला आहेच आहे. निदान या नवरात्रामध्ये काही विशेष उपासना मनापासून जर करता आली तर करावी, हा उद्देश व्यास महर्षींचा. आणि त्या प्रसंगाने त्यांनी जन्मेजय राजाला सूर्यवंश आणखी चंद्रवंश या दोन्ही वंशामध्ये जन्माला आलेले मोठे मोठे देवी भक्त राजे यांची चरित्र मुद्दाम सांगितलेली आहे. त्यांची दिव्य प्रज्ञा, योग सामर्थ्य त्याला होत. भूत भावी वर्तमान सर्वही काळामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत, त्या सर्वांचंही ज्ञान आणि त्यांना योगाने प्राप्त होत असते. त्यामुळे हे मोठे मोठे राजे लोक यांचं चरित्र हे लिहिणं सांगणं याला काही विशेष त्यांना काही प्रयास नाही आहे. योगजप प्रज्ञा ज्याला म्हणतात, योगाभ्यास धर्माचरणाने वागल्यानंतर त्याचं फळ हे आहे की त्याच्या बुद्धीमध्ये जो विषय येतो तो खरा असतो. सत्याचं फळ सांगताना सत्य प्रतिष्ठाया क्रियाफलाश्रयत्वम पतंजली महर्षींनी प्रत्येक योगांगाची फळ सांगत असताना सत्याचं फळ सांगितलं, क्रियाफलाश्रय. जे जे कर्म आपल्याकडून घडत आहे त्याचं फळ निश्चित प्राप्त होणं, ही सत्याची प्रतिष्ठा जर झाली तर त्याचं आहे. किती कठीण आहे ते. शरीराने, वाणीनं, मनाने सत्यनिष्ठ राहणं म्हणजे त्या मनावर मनाचाच आणखी निग्रह पाहिजे, मनाचं लक्ष पाहिजे. मनामध्ये सुद्धा आणखी असत्य येऊन उपयोग नाही. मनाच्या निग्रहाने वाणीचा निग्रह शक्य आहे, शरीराचाही शक्य. तर असं योगांगांचं फळ हे आणखी महर्षींनी सांगून ठेवलेलं आहे. तो संपूर्ण योगाभ्यास ज्यांचा झाला, अंग काय, अंगी म्हणजे समाधी अवस्था ज्यांना प्राप्त झाली आणि त्या समाधी अवस्थेमध्ये राहून ज्यांनी परमेश्वराचंही चरित्र जाणलेलं आहे. भागवत ग्रंथ जो प्रसिद्ध आहे, श्रीमद भागवत, त्याचेही करते व्यास आहे. नारदांनी हा मार्ग त्यांना सांगितला. भगवंताचे गुण तुम्ही लोकापुढे मांडा. लोकसंग्रह जो आहे हा लोकसंग्रह उद्दिष्ट आहे नारदांना. वाममार्गाकडे प्रवृत्ती जी लोकांची नैसर्गिक आहे ती बंद झाली पाहिजे. वासना अनंत आहे, त्याच्या वासनेप्रमाणे आणखी चांगलं वाईट हा विचार राहत नाही. अधर्मं धर्ममिजया मन्यते तमसा वृता.
सर्वार्थान विपरीतावश्य बुद्धिस्सा पार्थ तामसी म्हणतात भगवान. बुद्धी आहे, पण त्या बुद्धीनं काय समजून घ्यायचं आहे? बुद्धीचं कार्य म्हणजे ज्ञान संपादन करणं हे आहे. त्या बुद्धीला जर आणखी तमोगुण बुद्धीमध्ये अधिक झाला तर त्याचं कार्य काय होतं, ती बुद्धी काय करती हे भगवान सांगतात. अधर्म सुद्धा आणि धर्म समजू लागते. विपरीत सगळं भासताय, अविवेक निर्माण होतो. भगवान शंकराचार्य महाराजांनी विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. मोठी मोठी मंडळी महात्मे, लोकांचं कल्याण व्हावं मनामध्ये हाच उद्देश. त्यांची बुद्धी चांगली व्हावी. बुद्धी चांगली झाल्यानंतर मग पुढं सगळं चांगलं होत. अधर्माला धर्म जर समजू लागली बुद्धी आणि तसंच आचरण जर शेवटपर्यंत राहिलं तर या अविवेकाचं किती फल भोगावं लागेल त्या मानवाला. मानव जन्म हा दुर्लभ कशा करता आहे? विवेक चूडामणी म्हणून जो ग्रंथ महाराजांनी आचार्यांनी लिहिलेला आहे त्यात हेही त्यांनी सुचविलेलं आहे. विवेक हे मोठं साधन आहे. प्रपंचामध्येही विवेक पाहिजे, परमार्थामध्ये तर पाहिजेच पाहिजे. अविवेकाने वागणारा जो आहे, पैसा पुष्कळ आहे, सत्ता आहे, मान सन्मान आहे, सगळं आहे, पण विवेक नाही. त्यामुळे त्याला स्वतःलाही शांती नाही, मग इतरांना तो शांती काय, समाधान काय देऊ शकणार? तर हे सर्वही महात्मे हा विवेक संपादन करू, मनाचा निग्रह करण्याचं सामर्थ्य योगाभ्यास करू पूर्ण झालेले महात्मे, त्यापैकी व्यास महर्षी आहे. अनेक महर्षी झालेले आहेत, होऊन गेलेले म्हणा, अजूनही पूर्ण आयुष्यही त्यांनी आपलं वाढवलेलं आहे. तर त्यांनी लोकांचा संग्रह करणं म्हणजे लोकांची बुद्धी शुद्ध करणं हा उद्देश त्यांच्या पुढे आहे. म्हणून व्यास महर्षींनी जन्मेजय राजाला राजांची चरित्र सांगितली. राजांनी त्यांना काही मान सन्मान पुरस्कार दिला होता, चालू होता, म्हणून व्यास महर्षी सांगत होते किंवा लिहित होते. असं जिज्ञासू पाहिजे. गुरुयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमच्युत. जे रहस्य त्यांना समजलेलं आहे ते घेणारा कोण आहे वाट पाहताय, अधिकारी कोण आहे त्याला सांगायचं आहे. वाटेल त्याला सांगून उपयोग काय? तामसी बुद्धी ज्याची आहे त्याच्या समोर आणखी गुह्य सांगून त्याचा उपयोग नाही, विरुद्धच त्याला वाटणार, त्याच्याबद्दल आस्था काही राहणार नाही. जन्मेजय राजा परीक्षित राजाचा मुलगा आहे आणि प्रसंगाने हे देवी महात्म्य सांगण्याला व्यास महर्षींनी आरंभ केलेला आहे. दुर्गा देवीचं चरित्र आतापर्यंत त्यांनी सांगितलं. शताक्षी, दुर्गा, शाकंभरी
अशी जी नावं आहेत. दुर्गम नावाचा दैत्य जन्माला आलेला आहे. त्यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना संतुष्ट करून घेतलं. स्वार्थाकरता तरी देवाचं नाव घ्यावं ना. असुर मंडळी या दृष्टीनं विश्वास ठेवणारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्वतःची इच्छा पूर्ण व्हावी, सर्वाधिकार पाहिजे, त्याकरता शास्त्रीय मार्गाचं अवलंबन करणं तपश्चर्या. तपसंतापे म्हणतात. शरीर, इंद्रिय, त्याचप्रमाणे मन वगैरे या सगळ्यांचा निग्रह करणं म्हणजे त्रासच आहे ना. कष्ट आहे. तर कष्ट जरी असले तरी ते सहन करून जगन नियामक म्हणून जी काही शक्ती आहे, ब्रह्मदेव यांना म्हणतात, सृष्टी उत्पन्न करणारी शक्ती. ते सत्यलोकाधिष्ठित असलेले ब्रह्मदेव यांना प्रसन्न करून घ्यायचं आणि आपली इच्छा त्यांच्या पुढे मांडायची. इच्छा फलद्रूप झालीच पाहिजे इतकी योग्यता संपादन करून मांडायची आहे. ब्रह्मदेव त्यांचं दर्शन होईल कसं तोपर्यंत. त्याकरता आणखी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कष्ट करून तपश्चर्या करून आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्या दुर्गम दैत्याने त्यांच्याजवळ आणखी मागितलं. सर्व सत्ता पाहिजे हे सगळ्यांना जे इष्ट आहेत ते तर मागितलं, कोणीही जिंकू नये. पण सर्व वेदज्ञान हे मला मिळावं असं त्यांनी मागितलं. चांगल्या कामाकरता मागितलं तर हरकत नाही. ब्रह्मदेव काय देण्याला तयार आहे. ज्ञान जरी ईश्वराच्या प्रसादाने मिळालं तर त्या शुद्ध ज्ञानाचा बुद्धीवर कितीतरी उत्तम उपयोग. पण तपश्चर्या करण्याच्या वेळेलाच प्रवृत्तीच अशी आहे, वासनाच तशी आहे की सर्व एकंदर अव्यवस्था निर्माण करायची आहे. आपल्या सत्तेनं, आपल्या इच्छेप्रमाणे घडायचं. विवेक नाही ना. सर्व वेद मला मिळाले पाहिजेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी वेदाध्ययन केलेलं आहे, करता आहेत, अशा प्रकारचे मोठे मोठे विप्र, मोठे मोठे ब्राह्मण, त्यांचे सगळं वेद ज्ञान हे याच्याकडे आलेलं आहे. त्यांना सगळं विस्मृती झाली. कर्मज्ञानच राहिलं नाही, कर्म नाही. यज्ञ यागाधिक वगैरे कर्मयोगच बंद पडला. अशी सगळीकडे स्थिती झाली. मग सर्वांनी जगदंबेची प्रार्थना करून तो अवतार झाला. कर्म नाही म्हणजे आणखी धनधान्य नाही. सर्वांना आणखी कष्ट व्हायला लागले. अन्न नाही, पाणी नाही. अशा स्थितीमध्ये आणखी जगदंबेच्या कृपेनं अनेक आणखी धान्य वगैरे निर्माण झालं. आणखी सर्व वेद त्या राक्षसाकडे गेलेले म्हणजे वेदज्ञान जे तिकडे गेलेलं होतं ते पुन्हा यांना मिळालं, स्मरण झालं. म्हणजे स्वतः आपल्या आपल्या आश्रमामध्ये जे काही मिळेल म्हणा धान्य वगैरे, आपल्या आपल्या आश्रमाच्या सभोवती जेवढी जमीन असेल त्यात जे पिकेल त्यात ते आपलं ग्रहण करून अखंड आणखी अध्ययन करणं, चिंतन करणं, कर्माचं चिंतन करणं, ब्रह्माचं चिंतन करणं, सगुणाचं चिंतन करणं, निर्गुणाचं चिंतन करणं. मनाला दुसरा विषय नाही. हे कार्य करीत राहणाऱ्या मंडळींचं सुद्धा ज्ञान काढून घ्यावं अशी वासना उत्पन्न होणारा एक निर्माण झाला.
पण ब्रह्मदेवांनाही वर द्यावा लागला ना. अधिकारी म्हटल्यानंतर अधिकाऱ्याला सुद्धा पक्षपातीपणा हा दिसून येऊ नये. देवांचं काय होईल, ब्राह्मणांचं काय होईल, सगळी कर्म मंद पडतील, ब्रह्मदेवांना समजलं नाही काय, तुला हे देता येत नाही असं सांगू शकत नाही. तो जो मागायला उभा राहिलेला आहे ती योग्यता मिळवूनच उभा राहिलेला. ब्रह्मदेव काय नाही काय म्हणते, हात पसरवून जायचं नाहीये, तशी योग्यता मिळवूनच तो आलेला आहे. त्यामुळे त्याला ते सगळं झालं. पुन्हा सर्व आणखी ब्राह्मणांचं ज्ञान प्राप्त झालं, त्यांना यज्ञ यागादी कर्मयोगही सुरू झाला. त्याप्रमाणे शाकंभरी म्हणतात अनेक आणखी वनस्पती निर्माण झाल्या, धनधान्य निर्माण झालं, जगदंबेच्या कृपेने सर्व हे झालं. हे चरित्र सांगून झालं आणि राजा आता काय विचारतो आहे व्यास महर्षी पाहताय. आणखी कुठल्या तरी राजाचं चरित्र सांगा असं म्हणणार की काय. राजांची चरित्र ऐकणं हे मुख्य नाही म्हणाले बाबा. या जगदंबेच्या कृपेनं राजे लोक श्रेष्ठ ठरले जगामध्ये, त्या जगदंबेबद्दल आणखी तिकडं लक्ष पाहिजे तुझं. पण हे नुसतं सांगून कसं होणार. नैसर्गिक बुद्धी तशी पाहिजे की जगदंबेचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. केवढी ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती केवढी आहे, नियामक शक्ती केवढी आहे, हे जगदंबेचं चरित्र ऐकून आपण आणखी समजून घ्यावं, आणखी तिच्याकडं मन आपलं लागावं, हा मुख्य उद्देश आहे. आचार्य महाराजांनी विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ, त्या प्रथम दुसऱ्या श्लोकात, दुसऱ्या तिसऱ्या एक महत्वाची सूचना केली. दुर्लभं तयमेवैत देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. तीन गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत असं आचार्य महाराज सांगताय. पूर्ण विवेक संपन्न द्या, विवेक करूनच त्यांनी पुढं मांडलेलं. हेही बरं आहे, तेही बरं आहे, हाही पक्ष चांगला, तोही पक्ष चांगला, काय यात अर्थ आहे. निश्चयात्मक बुद्धी जर नसेल, अनिश्चित बुद्धी आहे, मनाचाच व्यापार अधिक आहे, बुद्धीचा व्यापार कमी आहे, त्यामुळे निश्चय करण्याचं कधी माहितीच नाही. गतानुगतिको लोकः ही जी म्हण आहे त्याप्रमाणे स्थिती होणार. पण पूर्ण विवेक आहे ज्यांच्या मनामध्ये, काय योग्य काय आहे, दुर्लभ काय आहे, मिळविलं पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, काय मिळावं असं वाटलं पाहिजे, हे पुढं मांडले. मनुष्यत्वम हे पहिलं त्यांनी दुर्लभामध्ये घातलेलं आहे. आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आठवणही नाही. मनुष्य जन्म जो आहे, सर्वही जन्मामध्ये मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. जन्म मरण परंपरा ही अखंड चालू आहे. कर्माचं फळ आहे, शास्त्रज्ञ सांगत आहेत. कर्म केल्यानंतर त्याचं फळ भोगण्याकरता कोणत्या तरी शरीराचा आधार घ्यावा लागतो जीवाला, त्याशिवाय फळ सुखदुःख भोगणार कसं. सुखदुःख भोगण्याचं स्थान म्हणजे जे शरीर आहे, ती शरीर अनेक आहे.
84 लाख योनी आहेत म्हणतात. काय शास्त्रज्ञ महात्मे त्यांनी काय गणना केली, कसं समजलं, काय कसे अंदाजाने काम आपण करतो. लोकसंख्या किती अंदाजेच करावं लागतं. परिपूर्ण मुख्य कसं करतात. तर अनेक शरीर आहे, ती सगळी शरीर त्यांच्या त्यांच्या कर्माचं फल म्हणजे सुख किंवा दुःख हे कर्माचं फल आहे. ते सुख किंवा दुःख भोगण्याकरता जी अनंत शरीर आहेत त्यापैकी श्रेष्ठ शरीर कोणचं? आचार्य महाराजांनी मनुष्यत्व म्हटलेलं आहे. मनुष्य शरीर हे अत्यंत दुर्लभ आहे म्हणाले. फार कठीण आहे, मिळवायचं म्हणजे कठीण आहे. मी अमुक शरीर मिळवेल म्हणून कोणालाही काही आणखी आग्रह धरता येईल. कर्म जसं असेल त्याप्रमाणे त्याच्या फलाचा उपभोग त्याकरता आणखी ब्रह्मदेव त्याला शरीर देतात. तो निर्णय घेण्याची शक्ती आपल्याजवळ नाही. एखादे महात्म्य असतील तेही आणखी आपल्या इच्छाशक्तीच्या प्रभावाने मनुष्य जन्म प्राप्त करून घेतात. देह सोडायचा नाही म्हणतात. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती महाराज गंगाखेडला गेले, पत्नीला बरोबर घेऊ. पत्नी बरोबर होत. तिथं पत्नीला प्लेग झाला, पत्नी गेली आणि 4-5व्या दिवशी यांना यमधर्म आले, तुम्हालाही घेऊन जाणार आहे म्हणा. ते म्हणाले मी येणार नाही, माझा अजून संन्यास व्हायचा, पुन्हा या देवाची उपासना पुष्कळ. शरीर घेऊन जाणार म्हणून आणखी सांगण्याकरता स्वतः यमधर्म आलेले असताना त्यांनाही हे निक्षून सांगू शकतात असेही महात्मे नाही, येणार नाही. अशौचामध्ये माझा देहांत होणार. काय म्हणाले? म्हणजे आपल्या पुण्याबद्दल इतका पूर्ण विश्वास मनामध्ये आहे, इतकी बुद्धी निश्चयात्मक आहे, त्यांना सहाय्यक तो परमात्मा आहे. त्यामुळे ईश्वराच्या कृपेनं यमाला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही म्हणा, मरला तुम्ही, काल मरला तुम्ही, तुमच्या सोयीप्रमाणे मी येणार नाही. असे थोडे महात्मे. तर मनुष्य जन्म जो आहे हा अत्यंत आणखी विवेक संपन्न आहे. बनवता येतो विवेक, आपल्याला आणखी त्या ठिकाणी संपादन करता येतो, वाढवता येतो. आणि त्या विवेकाच्या बळावर पुढची सगळी साधनं जी आहेत ती साधनं सगळी आपण प्राप्त करून घेऊ. तर मनुष्य जन्म श्रेष्ठ म्हणतात आचार्य महाराज. पण नुसतं मनुष्य शरीर मिळालं म्हणजे काय उपयोग आहे? मुमुक्षुत्व हे त्यांनी मुद्दाम सांगितलं. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ दुःखाची अत्यंत पूर्ण निवृत्ती, सर्वही दुःख पूर्ण जाणं याला मोक्ष म्हणतात. मोक्ष नको कुणाला? मोक्ष शब्द असेल, संस्कृत भाषाचा आता परिचित राहिली नाही किंवा असे शब्द म्हणा असले काहीतरी वाटतं आपल्याला, मोक्ष भिक्ष काय काय. पण त्याचा अर्थ असा आहे की सर्वही दुःख कायम जाणं हे नको कुणाला, कोणाला इच्छा होणार. एकदा दुःख गेल्यानंतर पुन्हा दुःख येऊ नये. आजारी पडतो, औषध घेतो, आरोग्य प्राप्त होत. कायमच असं म्हणता येतं का?
रोगनिवृत्ती दुःख निवृत्ती कायमची होणारी अशी कुठेही दिसत नाही. पण ते फळ आहे. शास्त्रकारांनी शास्त्रज्ञ जे महात्मे आहेत आणि शास्त्र म्हणून जो आहे आणखी प्रमाण ग्रंथ ईश्वरांच्या कृपेनं प्रगट झालेला त्याच्यामध्ये दाखल असं आहे. आमच्या डोळ्यासमोर येणारं जेवढं फळ आहे तेवढंच फळ आहे असं समजायचं, त्याच्याकरताच प्रयत्न करत राहायचा. दुःख घालवायची, पुन्हा दुःख यायची, पुन्हा आणखी आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा औषध घ्यायचं. याशिवाय पूर्ण दुःख निवृत्ती अशी कल्पनाही आमच्या मनामध्ये नाही आहे. ते फळ पुढं मांडलेलं आहे शास्त्रकाराने. मोक्षाची इच्छा आहे, अशी इच्छा सर्वांनाच होणं साहजिक आहे. सर्व ही दुःख कायम जायची आहे. अत्यंत निवृत्ती, पूर्णतया निवृत्ती दुःखाची होणं. दुःखही नाहीत आणि दुःखाची साधनही नाही. रोगही होणार नाही आणि मग दुःखही नाही काही. तर हे सगळं ही आणखी पुढं मांडलेलं आहे की मुमुक्षा ज्याला म्हणतात, मोक्षाची इच्छा, ही इच्छा झाली पाहिजे. ही अतिशय कठीण आहे, अतिशय दुर्लभ आहे. मनुष्य जन्म चाललेला आहे, पण सर्व दुःखाचा अनुभव आम्ही घेतो आहोत. शारीरिक दुःख आहेत, वाचिक दुःख आहेत, मानसिक दुःख आहे, आध्यात्मिक अधिभौतिक दुःख आहे, अनेक प्रकारची दुःख. ह्या सर्व दुःखांचा अनुभव येत असताना सुद्धा ती दुःख दूर व्हावीत अशी आम्हाला इच्छा उत्पन्न होत नाही. असं कसं म्हणताय? दुःख भोगायची आणि दुःख जावीत असं वाटत नाही? वाटत नाही तर प्रवृत्ती का होत नाही? तात्कालिक दुःख निवृत्ती होणं, ते दुःख घालवणं, त्याच्याकरता उपचार करणं गेलं म्हणजे संपूर्ण असं समजून घेणं, समाधान मानणं म्हणजे दुःख निवृत्ती. इंद्रादिक देव तपश्चर्या करून आणखी स्वर्ग लोकामध्ये जाऊन राहत. आयुष्य भरपूर आहे. त्यानंतर सुख समृद्धी आहे. इच्छा करण्याबरोबर ते पदार्थ प्राप्त होत आहे. तिथं काही ठराव करायला नको, संप करायला नको, राज्यशासनाला आणखी घेराव घालायला नको, काही नाही. इच्छा झाली की पदार्थ तयार, असं विशेष स्थान आहे ते. आणि यांचं पुण्यकर्म आहे. त्यामुळे आणखी इतकी सगळी सुखसमृद्धी असताना त्यांना दुःख कायम आहे. आपण स्वर्गामध्ये येऊन राहिलो. प्रतिस्पर्धी जे दैत्य आहे, असुर आहे, त्यांचेही प्रयत्न चालले. देवांचं स्थान तिथं आम्हाला राहायला का मिळू नये? त्यांनीच तिथं राहावं, आणखी आम्ही का राहू नये, असे त्यांचे प्रयत्न चालू असतात. तपश्चर्या करतात. कुणीतरी महात्मा त्यांना भेटतो, शुक्राचार्यांसारखा, आणि त्यामुळे दैत्यांचं आणखी आक्रमण होतं देवांच्यावर. नेहमीच होत असं, पण भीती आहे. केव्हा दैत्य येतील, केव्हा आपल्याला इथून निघून जावं लागेल. म्हणजे मनामध्ये जर समाधान आहे, अशांती आहे, मनामध्ये जर कायम दुःख आहे, तर बाहेर सगळी सुख असून काय उपयोग आहे? तेव्हा ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जाण्याकरता मोक्ष उत्पन्न झाली पाहिजे. मोक्ष पदार्थ हा समजला पाहिजे की असं एक आहे, पूर्ण सुख आहे की ज्यामध्ये दुःखाचा संबंध नाही, पूर्ण आनंद आहे.
आणि सर्व ही दुःखाची निवृत्ती अशी एक भूमिका आहे. जीवात्म्याला ती प्राप्त करून घेता येणं शक्य आहे. अनेक शरीर अनेक जन्म घ्यावे लागले तरी सुद्धा ती बुद्धी इतकी पक्की निश्चित झालेली असली पाहिजे की अनेक जन्मामध्ये साधनाभ्यास करून जे साधना जे उपाय शास्त्राने महात्म्याने सांगितलेले आहे त्या उपायांचं आचरण करायचं. सर्व दुःख संपली पाहिजे, पण सर्व दुःख संपणं शक्य आहे हे मनामध्ये आणखी निश्चित झालेलं असलं पाहिजे. कोण हे खरं आहे हा निश्चय असल्याशिवाय उपायाकडे मनुष्याची प्रवृत्ती होत नाही. त्याकरता मोक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा, कायमची सर्व दुःख निवृत्ती, पूर्ण आनंदाची प्राप्ती हे करून घेता येतं. मानव जन्म मिळाल्यानंतर ही सगळी साधना करता येईल. हे पक्का मनामध्ये आणखी हा विचार पक्का झाल्यानंतर मग त्याच्या साधनाला पुढे आरंभ. आणि तिसरं दुर्लभ गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय हा म्हणताय आचार्य महाराज. महापुरुष निराळा आणखी नुसता पुरुष निराळा. पुरुष शब्दाचा अर्थ स्त्री असाही आहे. पुरुष आणि स्त्री मराठी भाषेमध्ये काही असेल, पुरुष येते शरीरामध्ये असणारा त्याला पुरुष म्हणत. शरीरामध्ये आणखी स्त्रीही आहे, आत्मा आहे तो, त्याला शरीर घेऊनच सगळं कार्य करायचं आहे. तर पुरुष या शब्दाने स्त्री पुरुष सर्वही विश्वात सर्वही घेता येतं, सर्व जीवात्मे घेता येत. पण महापुरुष हा काही निराळा आहे. महत्व जे आहे ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे की स्वतःची सर्व दुःखाची निवृत्ती त्यांनी प्राप्त करून घेत. स्वतः जवळचा आनंद इतका पूर्ण त्यांनी मिळवलेला आहे की त्या आनंदामध्ये काहीही उणेपणा नाही, न्यूनता नाही. आनंद कमी आहे, आपलं सुख कमी आहे असं वाटल्याबरोबर दुःखाला सुरुवात झाली. 5,000 रुपये मला मिळतात, त्याला 10,000 मिळतात, ते समोर आलं की झालं. 5,000 मिळत असून ज्याला एक पैसा सुद्धा मिळत नाही त्याच्यापेक्षा किती सुखी आहे हा. पण सुख असताना सुद्धा तो दुसऱ्या आणखी याच्या योगाने कमी आहे आपलं सुख, ह्या अविवेकाने आणि दुःखामध्ये पडतो. अशा दोह निर्माण होत. जास्ती आणखी धन मिळवलं पाहिजे अशी इच्छा उत्पन्न होते, मनाचा स्वभावच. त्याकरता मनाचा निग्रह कसा करावा, काय करावा, तो पूर्ण मनोनिग्रह ज्यांनी आणखी संपादन केलेला आहे त्या मनोनिग्रहाने मानसिक शक्तीचा पूर्ण विकास ज्यांनी करून घेतलेला आहे. मनोनिग्रहाने इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह केला म्हणजे सगळी सुख आपली सोडून देतो आपण अशी कल्पना करून घ्यायला. पहाटे लवकर उठायचं आहे, नवरात्र चालू आहे, स्नान लवकर करायचं आहे, देवाची पूजा करायची आहे. काय हो कशाला इतक्या लवकर उठायचं, झोप घ्यावी असं वाटणं साहजिक आहे, स्वभाव बनवून गेलेला आहे, सवयच नाही ना राहिली. तर त्याप्रमाणे इंद्रियांचा मनाचा निग्रह जो आहे ह्या निग्रहाचा उपयोग असा होतो आहे मानसिक शक्तीचा विकास होऊ शकतो आहे. मन किंवा बुद्धी ज्याला म्हणतो आपण समजतो ते सुद्धा कल्पना आपल्याला नाही आहे. शास्त्र श्रवण याकरता व्हायला पाहिजे.
हे सगळे पदार्थ त्यांनी समोर मांडून ठेवलेले आहेत. शरीर म्हणजे काय, शरीरामध्ये किती पदार्थ आहेत, शरीराच्या अंतर्गत एक शरीर काय आहे, सूक्ष्म शरीर ज्याला म्हणतात, ही इंद्रिय म्हणजे काय आहे, मन म्हणजे काय आहे, बुद्धितत्व म्हणजे काय आहे, हे सगळंही पुढं मांडले शास्त्रज्ञ पुरुषाने. शब्दांनी आम्हाला कळून येतो फक्त, त्यांनी त्याचं प्रत्यक्ष ज्ञानही संपादन केलेलं. मन कसं आहे, इंद्रिय कसं आहे, हे प्रत्यक्षही त्याला समजू शकते. संयम म्हणून जो सांगितलेला, ध्यान करणारे महात्मे ज्या वस्तूचं ध्यान त्यांनी सुरू केलेलं असेल त्या वस्तूचा साक्षात्कार त्यांना होतो. भागवतामध्ये जी कथा आली जी आहे, मनासुराची कन्या उषा, तिला स्वप्नामध्ये प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध भेटला, एकदम अदृश्य झाला, जागी झाली, झोपेतून रडायला लागली. तिची मैत्रीण होती प्रधान कन्या त्या मनासुराची, चित्रलेखा, उत्तम चित्रकलेमध्ये निष्णात आणि उत्तम योगाभ्यास करणार. काय झालं, आपल्या मैत्रिणीला तिने विचारलं, आत्ता एक सुंदर मदानासारखा सुंदर पुरुष मला स्वप्नामध्ये भेटला आणि तो एकदम दिसेनासा. थांब म्हणाले, बैस माझ्याजवळ. आणि कागद घेतला आणि चित्र काढायला लागलो. आता चित्र काढायची आहे, तो अनिरुद्ध आहे द्वारकेमध्ये, ही आहे या बाणासुराच्या अंतःपुरामध्ये, ही योगिनी चित्रलेखा. परंतु योगाभ्यासाने ते मन इतकं तयार बनलेलं आहे, बरोबर चित्र काढते. अनिरुद्ध म्हणून समजलं नाही आहे, समजून घ्यायचं आहे. म्हणून सगळ्यांची चित्र काढून दाखवायची आहे. ती देवांशी आहेत, गंधर्वांशी आहेत, मानवांची चित्र काढता काढता द्वारकेमध्ये असलेले जे आहे वसुदेव धरा, कृष्ण रामकृष्णांची चित्र काढ, बरोबर चित्र ती पाहती आहे. उषा प्रद्युम्नाचं चित्र काढलं आणि लगेच अनिरुद्धाचंही चित्र काढलं. हो बरोबर, यांचंच मला भेट झाली, पत्ता लागला म्हणाले. म्हणजे चित्र काढायचं आहे. चित्र काढायचं म्हणजे नुसतं ऐकून चित्र काढायचं नाही किंवा समोर बसूनही चित्र नाही. ते इथं योगाभ्यासाने ते मन इतकं सुसंस्कृत झालेलं आहे, मानसिक शक्तीचा विकास त्या चित्ररेखेनं सुद्धा बाणासुराच्या प्रधानाची कन्या असून सुद्धा इतकं मानसिक विकास करून घेतला शक्तीचा की कुणाचं चित्र काढायचं मनामध्ये आल्याबरोबर ती व्यक्ती समोर आहे आणि बरोबर चित्र काढते. म्हणजे मन त्या व्यक्तीशी संबंध होऊ शकत, हा शक्तीचा विकास आहे. बुद्धिवान मान्य नाही असं नाही आहे. शास्त्रकारांना संत महात्म्यांना बुद्धिवान मान्य, बुद्धी केवढी समर्थ आहे. प्रपंचामध्येही बुद्धीच्या महात्म्याने आणखी श्रेष्ठता प्राप्त करून घेता येईल, पण परमार्थ दृष्टीनं संबंध एकंदर संसार संबंध दिसत असताना सुद्धा तो घालवून टाकायचा. आनंद, पूर्ण आनंद जो आहे, ब्रह्मतत्व जगदंबाजी आहे, तो आनंद स्वरूप त्या जगदंबेचं स्वरूप फक्त मनामध्ये ठेवायचं, बाकी संबंध मनातला संसार घालवून टाकायचा. ही केवढी शक्ती आहे बुद्धीची. तर हे जे आहे सामर्थ्य, हे सामर्थ्य आणखी योगाभ्यासाने संपादन करून
तिथं जाऊन त्या अनिरुद्धाला आणलं तिनं याच्या अवघ्याच्या अंतःपुरामध्ये ठेवलं. हे सगळी कथा प्रसिद्ध आहे. तर बुद्धिशक्ती आपली वाढवू शकते. वाढविण्याची साधना कोणची? म्हणून अगोदर फलाबद्दल विश्वास असला पाहिजे. ईश्वराच्या जगदंबेच्या कृपेनं सर्वही प्राप्त होऊ शकतं असा विश्वास असल्यानंतर मग तिकडं प्रवृत्ती होणार आहे, नाहीतर कशी होणार? तर महापुरुष त्यांना का म्हणायचं? तर आरंभापासून तर पूर्ण विश्वास आहेचा या मार्गावर. आपली शक्ती अगदी कमी आहे हेही समजलं पाहिजे. आणखी मोठी शक्ती, सर्वात महत्वाची मोठी शक्ती ईश्वराची आहे, जगदंबेची आहे, हेही तितकंच पक्क समजलं पाहिजे. विश्वास आपल्या शक्तीवरती फाजील विश्वास उपयोग नाही. आपली बुद्धी आणखी सर्व समजणारी आहे, काय उपयोग? समजून उपयोग. नंतर आमच्याकडून चुका झाल्या म्हणून मागाहून चुका आणखी कबूल करायच्या आणि अगोदर लोकांचं पुष्कळ नुकसान होऊन जाते, काय उपयोग? काय बुद्धी किती अपूर्ण आहे मानवाची याची पूर्ण कल्पना मनामध्ये पाहिजे, कबूल पाहिजे, कबूल केलं पाहिजे. पूर्णता नाही आपल्याला. आणि अशी पूर्णता यांच्या जवळ आहे असे महात्मे जगामध्ये आहे, ईश्वर रूप झालेले. हाही विश्वास पाहिजे. म्हणजे मग त्या उपायाकडे प्रवृत्ती होणार. बुद्धी पूर्ण झाली पाहिजे. पूर्ण आनंद आपल्या बुद्धीला घेता आला पाहिजे. सर्व दुःख दूर करता आली पाहिजे. हे सगळं आणखी बुद्धीनं करून घेता येतं ना. प्रयत्न ज्याला म्हणतात म्हणजे अशी बुद्धी मिळवणं हाच प्रयत्न आहे. तर तो जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला सुरुवात पूर्ण विश्वास असल्याशिवाय हो. असा पूर्ण विश्वास ज्या महात्म्याने आणखी संपादन केला अनेक जन्माच्या अभ्यासाने, ईश्वर कृपेनं, जगदंबेच्या कृपेनं. आणखी त्यांनी तपश्चर्या, साधनाभ्यास, प्रयत्न ही पुष्कळ केलेले, अनेक जन्म प्रयत्न केलेले आहे. आयुष्य काही एवढंच नाही, अनेक जन्म मानवाचे त्यांना प्राप्त करून घेता आलेले आहे. आणि त्या जन्मामध्ये पुन्हा तोच प्रयत्न फुकट जात नाही, विसरत नाही. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते शवशोऽपि सः. पूर्वजन्मामध्ये केलेला अभ्यास, प्रयत्न, तोच प्रयत्न पुढच्या जन्मामध्ये सुरू होतो त्याचा. भगवंताने अर्जुनाला सांगितलं. ते महापुरुष आहे. अर्जुनाला जरी पुढचा जन्म पूर्वीचा जन्म माहिती नसलं तरी त्यांना सगळं दिसतं. तेव्हा आपण चालू केलेला प्रयत्न फुकट जात नाही. केलेलं कर्म, पुण्यकर्म किंवा पापकर्म फुकट जात नाही. पुण्य केलं तरी त्याचंही फळ मिळणार, पाप केलं तर त्याचंही निश्चित मिळणार. ते फळ दिल्याशिवाय जात नाही. त्याप्रमाणे पुन्हा जन्म आला तरी पुन्हा तशा संस्कार आणि तशाच वासना त्याचप्रमाणे घेऊन जन्माला आलेला तो जीवात्मा पुन्हा तसाच त्याला संगती प्राप्त होती. पुन्हा कोणीतरी भेटतात, मार्गदर्शन होतं, पुन्हा त्याप्रमाणे प्रयत्न सुरू होतो. विश्वास ठेवायला अंधविश्वास नाही. हा जीवात्म्याचा प्रयत्न हा किती काळ चालला पाहिजे हेही सांगितलं. तो चालू राहू शकतो. केला आणखी विसरून गेला, मृत्यू आला की सगळं गेलं, संपलं असं नाही. देह आला म्हणजे आलं, देह गेला म्हणजे सगळं गेलं, जात नाही आहे. तर ही शक्ती प्राप्त करून घेणारे महात्मे, पूर्ण आनंद त्यांनी मिळवलेला आहे. सच्चिदानंद घन जगदीश्वरी भगवती आहे, तिची प्राप्ती त्यांना झालेली आहे. अहम विसरून घ्याय.
अहमही विसरून जाणं हे मुखाला आहे. नुसता संसार विसरणं नाही आहे. अहम कायम राहिला आणि संसार विसरला नाही, विसरला नाही. संसार विसर मनात असतो. शेवटी पूर्ण आनंद प्राप्त ज्यांनी करून घेतला असे महात्मे अहमही टाकून देतात आणि संसारही टाकून देतात. काही संबंध नाही. असंग आहे चैतन्य, आत्मचैतन्य हे आनंद रूप आहे, असंग आहे. कोणाचाही संबंध नाही. हा पूर्ण विवेक त्यांनी प्राप्त करून घेऊ शकतात आणि दुसऱ्यालाही त्याप्रमाणे विवेक संपन्न बनवतात आणि या मार्गावर घेऊन जातात आपल्याबरोबर. हे सामर्थ्य आहे. नुसत्या राज्यशासनाने किंवा कायद्याने मनुष्याची बुद्धी सुधारली असं नाही आहे, उदाहरण नाही. पराशर महर्षींचे वडील शक्ती नावाचे वसिष्ठपुत्र, त्यांना एका राक्षसाने मारलं. पराशरही मोठे महर्षी, त्यांनी लगेच आणखी मोठं कुंड तयार करून आणखी राक्षसांचा यज्ञ सुरू केला. हजारो राक्षस मंत्र म्हणल्याबरोबर त्या कुंडामध्ये येऊन जळून जायला लागले. कोणीतरी येऊन समजूत केली, सोडून दिलं. राक्षस मारले म्हणजे तुमचा बाप येणार आहे का, जिवंत होणार आहे का म्हणाले. काय चालवलं आहे तुम्ही, दुसरं काहीतरी काय. म्हणजे राक्षसांना मारण्याचा प्रयत्न करून राक्षस संपले का, शिल्लक राहणार. तसं आहे की याप्रमाणे बुद्धी कोणत्या दृष्टीनं बुद्धीचा विवेक करायचा, कसा करायचा, हे सगळं समजून सांगणारे महात्मे मिळाले पाहिजे. हे फार कठीण आहे. महापुरुष संस्थे हे महत्व त्यांच्याजवळ आहे. दुसऱ्याची बुद्धी बरोबर ओळखणारे, बुद्धीमध्ये कोणते दोष आहे, ते दोष कसे जाऊ शकतील, ते वैद्य डॉक्टराप्रमाणेच आहेत. ते भवरोग वैद्यम त्यांना म्हणतात महापुरुषांना. या संसारात येणारे जाणारे लोक पुष्कळ आहेत. त्यातही स्पेशल अभ्यास करणारे एक एक रोगाचाही पुष्कळ आहे. त्यांना जास्ती महत्व आपण मानतो. स्पेशल अभ्यास केला त्याच्याकडे चाल. पण हा तर भवरोग आहे. हा भवरोग कसा घालवायचा, हा जो आपल्या समोर आलेला जीवात्मा हा कोणचं कर्म घेऊन आलेला आहे, याची सुधारणा होणार नाही असं ते कधीही म्हणत नाही. असाध्य लोक त्यांच्या दृष्टीने असाध्य नाहीच आहे. तर सर्व ही साध्य करून देणारे अशा प्रकारचे महात्मे, त्याला आपण सारिखे करीची तात्काळ हे सामर्थ्य आहे म्हणून त्यांना महापुरुष म्हणायचं आहे. आम्ही सगळे पुरुष आहोत. शरीर घेऊन येणारे, शरीर सोडणारे, पुन्हा घेणारे यातच सापडले. पण जे शरीरातून बाजूला होऊ शकतात झालेले आहे, शरीराचा संबंध पुन्हा नवीन शरीर घेण्याचं कारण नाही. सगळी कर्म संपली, सगळी शरीर संपली, पुनर्जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, काही नाही. ही तयारी करून ठेवलेली आहे. आणखी आपली योग्यता जशी आहे त्याप्रमाणे दुसऱ्यालाही तसं योग्य बनवणारे म्हणून त्याला महापुरुष म्हणायचं आहे. अशा महात्म्यांचा संशय आश्रय असणं, त्यांची कृपा असणं, त्यांची संगती असणं हे अतिशय दुर्लभ आहे. एवढं आचार्य महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. यात आणखी एक चौथी गोष्ट सुचवलेली आहे, त्याचा विचार आता पुढं कर. देवानुग्रह हे तो गम म्हणताय. मनुष्य जन्म कशाने मिळेल, देवाचा अनुग्रह पाहिजे. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा मोक्षाची इच्छा कशाने होईल, देवाचा अनुग्रह पाहिजे. आणि महात्म्यांची संगती, महात्मे कसे भेटतील, देवाचा अनुग्रह पाहिजे. म्हणजे चौथी गोष्ट एक आहे त्या. त्वयमेवैतत् दुर्लभम म्हणून गेले ते, म्हणून तीन गोष्टीच आपण विचारात घेतो.
पण ज्या देवाच्या अनुग्रहाने हे तिन्ही मिळू शकतं, दुर्लभम म्हणाले पण देवानुग्रहाने प्राप्त होऊ शकतं. हे देवाचं स्वरूप काय आहे हाही विचार करायचा आहे. ते समजावून सांगणारे महात्मे आहेत. व्यास महर्षी सारखे आहे. व्यास महर्षीने आणखी जन्मेजय राजाला तो आणखी उपदेश करायला आरंभ केला. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा सकलं परस्मै नारायणाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी उभयोस्तु उभयोस्तु उभयोस्तु. Gambara, Gambara, Shiva, Gambara,